नमस्कार मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहे अख्ख्या मुगाची आमटी आणि शेवग्याच्या शेंगची भाजी. चला मग तयारी करूया, बनवूया. चला मित्रांनो, आता आपण शेवग्याची शेंग आणि बटाटा याची सुक्की भाजी बनवूया. चला आपण शेवग्याची शेंग कापून घेऊया असे छोटे छोटे मीडियम, आणि वरचं शेवग्याच्या शेंगचं फुलपाट काढून घेऊया. शेवग्याच्या शेंगची अशी सालवरची काढून घ्यायची, ती थोडी घाण असते. शेवग्याच्या शेंगची असे साल काढून घ्यायची, कारण ती कडू असते म्हणून काढून घेतो आपण. आता अशीच अख्खी खाताल तर कडू लागेल. अशा प्रकारे शेवग्याची शेंगची साल काढून घेतल्यावर कडू पण लागत नाही आणि लवकर शिजते पण, म्हणून आपण शेवग्याची शेंगची साल काढून घ्यायची. बघा आम्ही अशा प्रकारे काढतोय. बघा अशा प्रकारे आम्ही सगळ्या शेवग्याच्या शेंगा सोलून झाल्यात. आता बटाटा कापतोय. चला आता अशा प्रकारे बटाट्याची साल काढून घेतोय. हे संपूर्ण प्रमाणे अशी बटाट्याची साल काढून घ्यावी. छोटे छोटे आपण कापून घेऊया. झाले आपले बटाटे कापून. आता आपण धुवून घेऊया. चला आता अशा प्रकारे आपण धुवून घेऊया स्वच्छ. चला आपण आता कांदा कापूया. चला आता आपण टमाटे कापून घेऊया. ह्या साईडला आम्ही ह्या गॅसवर अख्ख्या मुगाची आमटी बनवायला डाळ शिजत ठेवली आहे. ही बनल्यानंतर आम्ही आमची शेवग्याच्या शेंगची भाजी तयार करणार आहे सुक्की. थोडेसे वाटाणे बाकी होते, आम्ही आता थोडेसे वाटाणे पण टाकणार आहे ह्याच्यात. याला पण थोडंसं आपण धुवून घेऊया. चला थोडीशी कोथिंबीर कापून घेऊया. चला आता आपण गॅस पेटवून कढई ठेवूया. थोडीशी गरम होऊ द्या, मग तेल टाकू. चला आता आपण तेल टाकूया. आता जिरं टाकूया. चला आता कांदा आणि कढीपत्ता टाकूया. थोडंसं भाजू देऊया याला. अशा प्रकारे लाल होईपर्यंत भाजून घेऊया आपण. थोडा थोडा लाल होतोय बघा.
चला आता टमाटे टाकून घेऊया. याला पण थोडंसं आपण भाजून घेऊया. त्याला थोडंसं मीठ टाकूया. मीठ टाकल्याने हे टमाटे आणि कांदे लवकर भाजून होत्यात. बघा अशा प्रकारे भाजून होतंय टमाटा. चला आपण आता आपला घरचा मसाला टाकूया. आता हळद टाकूया. चला आता आपले शेवग्याची शेंग आणि बटाटे आणि वाटाणे टाकून घेऊया. चला कोथिंबीर टाकूया. नंतर ही भाजी शिजल्यानंतर आपण परत कोथिंबीर टाकूया. चला आता आपण पाणी टाकून घेऊया. आपल्याला ही सुकी भाजी बनवायची म्हणून आम्ही थोडंच पाणी टाकले. आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. शेंगदाण्याच्या भाजीला चव येण्यासाठी शेंगदाण्याचा कूट टाकूया. आता आपण हे 10-15 मिनटं शिजत ठेवूया कमी गॅसवर. अख्ख्या मुगाच्या डाळीला फोडणीसाठी आपण आता लसूण टेचून घेऊया. चला आता लसूण आपला टेचून झालाय. आता आपण फोडणीसाठी चला तेल टाकूया. या डिचकी ठेवली आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकूया. अख्ख्या मुगाच्या फोडणीसाठी आपण मोहरी आणि जिरं टाकल्यात. आता कढीपत्ता टाकू आणि लसूण टाकू. चला आता आम्ही हा मसाला टाकतो. या मसाल्यामध्ये सर्व मसाले आहेत. फक्त आम्ही घरगुती बनवला आहे म्हणून हा बाहेरचे कुठले मसाले टाकत नाही. चला आता कोथिंबीर टाकू. चला आता आपली डाळ टाकू. अख्ख्या मूगची डाळ याची या प्रकारे फोडणी दिली आहे. आता थोडंसं आपण 5-10 मिनटं शिजवायला ठेवू. त्याला थोडंसं पाणी टाकून घेऊया. आता 5 मिनटं शिजायला ठेवूया. या साईडला आपली डाळ शिजती आहे आणि इकडे आपलं शेवग्याची शेंगाची भाजी बनती आहे. बघा अशा प्रकारे अख्खी मुगाची डाळ आपली बनती आहे आणि ह्या साईडला शेवगाची शेंगाची भाजी बनती आहे.
आपण थोडीशी मुगाच्या डाळीत हळद नव्हती टाकली आणि आता टाकली आहे. आता थोडंसं अजून 5 मिनटं शिजू देऊया. चला मित्रांनो, आपली भाजी आणि डाळ झाली आहे. या साईडला भाकऱ्या होत्यात आपल्या. हे सर्व झालंय. आता थोड्या टायमाने आपण जेवायला घेऊया. चला मित्रांनो, अख्ख्या मुगाची आमटी, शेवगाची शेंग, बटाटे आणि वाटाणे त्याची भाजी, ज्वारीची भाकरी. तुम्हाला ही रेसिपी चांगली वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.